नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेशनऐवजी आता रेशन कार्ड धारकांना पैसे दिले जाणार आहेत। या अगोदर देखील व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की रेशनऐवजी पैसे दिले जाणार आहेत अशी देखील माहिती आपण पाहिलेलं होतं। तर आता नवीन जीआर देखील इथे निर्गमित केलेला आहे। याच्यामध्ये बदल केलेले आहेत आणि रेशनऐवजी पैसे दिले जाणार आहेत ते किती पैसे याच्यामध्ये मंजूर केले गेलेले आहे शासनाने त्याचा आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून यासारख्याच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील मित्रांनो। तर पहा मित्रांनो, या जीआर मध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल अर्थात केसरी शिधापत्रधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागामार्फत हा जीआर निर्गमित केलेला आहे। शिधापत्रिका धारक आहेत अशा लाभार्थ्यांना आता राशन धान्य देण्याऐवजी त्यांच्या बँक अकाउंट खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार आहे डीबीटी मार्फत। तर आपण हे सविस्तर पाहूया। तर या जीआर मधील प्रस्तावना आपण थोडक्यात समजून घेऊया। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल म्हणजेच केसरी शिधापत्रधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता विभागाच्या दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली होती। त्यानंतर सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केसरी शिधापत्रधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह म्हणजेच प्रत्येक महिन्याला प्रति लाभार्थी प्रमाणे म्हणजे प्रत्येकाला 150 रुपये इतकी रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यानंतर विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये वाढ करण्यात आली असून हे एप्रिल 2024 पासून प्रति महिना प्रत्येक लाभार्थ्याला 170 रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे। उपरोक्त संदर्भ क्रमांक 3 च्या शासन निर्णयान्वये सन 2025 ते 26 मध्ये सदर योजनेकरिता निधीची तरतूद अनिवार्य लेखा शीर्षकाऐवजी कार्यक्रमाअंतर्गत लेखा शीर्षकामध्ये करण्यात आलेली आहे। वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4 च्या पत्रान्वये या योजनेचा निधी कोषागारातून अरहित करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याची विनंती करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने सदर योजनेकरिता आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी प्राधिकृत करण्याची बाब देखील शासनाने येथे विचाराधीन मांडलेली आहे। तर आधी देखील शासनाने येथे जीआर निर्गमित केलेला होता। राशन धान्याऐवजी त्यांना रोख रक्कम दिले जाणार होते, तर ते काही कारणामुळे झाले नाहीत। त्यासाठी काही अधिकारी आता इथे नेमणूक केलेले आहेत। याच्यामध्ये हेच निर्णय घेतलेला आहे। छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल जे केसरी शिधापत्रिका धारक आहेत शेतकरी यांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम दिली जाणार आहे प्रति व्यक्ती 170 रुपये प्रमाणे। या योजनेची निधी कोषागारातून आहरित करण्यासाठी येथे लेखा अधिकारी, नागरी पुरवठा, वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून व वित्तीय सल्लागार उपसचिव अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित केलेले आहेत। तर याच्यामध्ये आता विलंब होणार नाहीत। आता इथून पुढे केसरी जे शिधापत्रधारक आहेत शेतकरी यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम दिले जाणार आहेत। तर असा महत्त्वपूर्ण माहिती होती इतरही आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत जे केसरी शिधापत्रधारक आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला वेळोवेळी भेट देत राहा। भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।